आपल्या सर्वांना माहितीच आहे, काल विश्रामबाग येथे गोरगरीब लोकांचे खोके काढण्याचं काम अतिक्रमण मोहीम महापालिकेकडून राबवण्यात आली. पण दुसरीकडे बघितलं तर महापालिकेचा भोंगळ कारभार दिसून येतोय. स्वतः महापालिका दुसऱ्यांच्या खासगी जागेवर स्वतः अतिक्रमण करून कचरा डंपिंग स्टेशन सुरू केलेलं निदर्शनास येतं. धामणी रोड सांगली येथे एका मालकी जागेवर व त्याचबरोबर निम्म्या रस्त्यावर महापालिका कचरा डेपो डंपिंग स्टेशन सुरू करून तेथे घाणीचं साम्राज्य उभं केलंय. त्या ठिकाणी थोड्याच अंतरावर एक मोठी इंग्लिश मीडियम स्कूल आहे. त्याचबरोबर तेथे उशकल हॉस्पिटल आहे. त्या कचऱ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा वावर वाढला असून ती कुत्री त्या स्कूलमध्ये जात आहे. तिथल्या लहान लहान चिमुकल्या मुलांवर चावा घेण्यासाठी हमला करतात. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे रोगराई पसरतीये. स्कूलच्या विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांचे देखील आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांवर कुत्रे हल्ला करतात. असं असताना महापालिका एका खाजगी मालकी जागेवर अतिक्रमण करून डंपिंग स्टेशन सुरू ठेवलेलं आढळून येतं. आणि दुसरीकडे मात्र ढोंगीपणा करतायत की आम्ही सांगली अतिक्रमण मुक्त करतोय, स्वच्छ सांगली करतोय. आज आम आदमी पार्टीकडून त्या जागेची पाहणी केली असता लवकरात लवकर महापालिकेने जे अतिक्रमण केलं आहे ते स्वतः महापालिकेने अतिक्रमण काढावे, ती जागा स्वच्छ करावी व लोकांच्या जीवाचे खेळण्याचा जो प्रकार सुरू आहे तो बंद करावा. अन्यथा आम आदमी पार्टीकडून येणाऱ्या काही दिवसात तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सहसचिव वसीम मुल्ला, इम्रान पठाण, राजू माळी आदी उपस्थित होते. मुल्ला, आम आदमी पार्टी, सचिव महाराष्ट्र. आपल्या सर्वांना माहिती आहे, काल महापालिकेने विश्रामबाग येथे गोरगरीब लोकांचे खोके काढून अतिक्रमणाची मोहीम राबवली. पण महापालिकेचा भोंगळ कारभार इथे दिसून येतो आहे. म्हणजे एका ठिकाणी एकीकडे महापालिका असं दाखवण्याचा प्रयत्न करते की बाबा आम्ही सांगली शहराचे अतिक्रमण काढतोय, सांगली स्वच्छ सांगली करतोय, सांगली अतिक्रमण मुक्त करतोय. पण दुसऱ्या ठिकाणी जर आपण इथं बघितला तर इथे धामणीमध्ये भर रस्त्यावर लोकांच्या प्लॉटमध्ये स्वतः महापालिकेने अतिक्रमण करून कचरा डंपिंग स्टेशन चालू केलेलं आहे. आता इथं हे रोड आहे, या रस्त्याला लागून हे लोकांचे प्लॉट आहेत, हे मालकी प्लॉट आहेत. या मालकी प्लॉटमध्ये महापालिकेनं कंटेनर आणून महापालिकेची गाड्या येऊन सगळे डंपिंग स्टेशन चालू झालेलं आहे. इथे जवळपास 50-100 मीटरच्या अंतरावर एक मोठी इंग्लिश मीडियम स्कूल आहे. त्याचबरोबर एक मोठं हॉस्पिटल आहे, उशकल हॉस्पिटल. आणि इथं हे डेपो चालू केले, कचरा डेपो. त्यामुळे इथे वारंवार कुत्र्याचं साम्राज्य वाढलेलं आहे. इथे जी कुत्री आहेत जे कचऱ्यासाठी कचऱ्यामध्ये खाणं उडकण्यासाठी येतात, ते कुत्रे थोड्या वेळानंतर स्कूलमध्ये घुसतात, शाळेत घुसतात, त्या हॉस्पिटलच्या कंपाऊंडमध्ये घुसतात. त्याचबरोबर शाळेच्या ग्राउंडमध्ये घुसून लहान लहान चिमुकल्या मुलांच्या अंगावर जाण्याचा चावायचा प्रयत्न करत आहेत. आणि महापालिका ह्याच्यावर पूर्ण दुर्लक्ष करते आणि स्वतः अतिक्रमण करते लोकांच्या जागेवर. इथं बघितलं तर तुम्ही पूर्ण घाणी साम्राज्य एवढं दुर्गंधी पसरलेली आहे की इथं येण्याजाण्या लोकांना जाणं येणं मुश्किल झालं आहे. आणि हे जर अशी दुर्गंधीचं वास जर त्या हॉस्पिटलच्या पेशंटला गेलं तर हॉस्पिटलचे पेशंट कव्हर होणार की ते परत आजारी पडणार, हा प्रश्न ह्या दुर्गंधीमुळं, ह्या म्हणजे घाणीच्या ढासांमुळं, ह्याच्यामुळं आज इथले जवळजवळ 700-800 विद्यार्थी जे आहेत ते शाळेत शिकणारे, त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या विद्यार्थ्यांना कुत्र्या चांगला अंगावर मागायला लागलेत. तरी देखील महापालिका बिनधास्तपणे या लोकांच्या प्रायव्हेट जागेवर अतिक्रमण करून मनमानी कारभार करत आहे. आणि दुसरीकडे दाखवत आहे की आम्ही अतिक्रमण करतोय. आणि लोकांच्या गोरगरिबांच्या तुम्ही पोटावर पाय आणताय, ठीक आहे, अतिक्रमण मुक्त करताय, ठीक आहे. पण तुम्ही स्वतः अतिक्रमण करताय, तुम्ही स्वतः लोकांच्या जीवाची खेळताय, त्याला कोण जबाबदार? त्याला पूर्ण महापालिका जबाबदार आहे. आणि लवकरात लवकर हे अतिक्रमण जे महापालिकेने स्वतः केलेलं आहे ते महापालिका स्वतः अतिक्रमण काढावं, हे पूर्ण परिसर स्वच्छ करावा. आणि इथलं सगळं घाणी साम्राज्य आणि यांचं जे डंपिंग स्टेशन आहे ते बंद करावं. नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये आम आदमी पार्टीकडून आम्ही तीव्र आंदोलन करू.